मी नेहमी दोन गोष्टी म्हणतो की कोणी काही विचारा, काही बोला, कुठलाही प्रश्न विचारा, मी समर्थ उत्तर देईल ही माझी घमेंड आज झिरली असं वाटतं. जसं मी म्हणतो मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार नाही, तसं मी निरुत्तर होणार नाही ही पण माझी घमेंड आज झिरली असा शब्द प्रयोग करीन. मी अनेक मंत्री, नेते, केंद्रात राज्यातले नेते यांना जवळ पाहण्याचा क्षण योग मला आला. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान होते. अनेक वेळा भेटायचा योग आला, अनेक वेळाला त्यांच्या बरोबर महाराष्ट्राचे अनेक प्रश्न चर्चाही करण्यात आले. अनेक केंद्रीय मंत्री, अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, नेते मोठमोठे सगळ्यांना भेटायचं भाग्य मला मिळालं, सगळ्यांशी संभाषण करण्याचं भाग्य. पण मला आज असा काही सत्कार होईल, मला नितेश राणेने विचारलं की 75वी जवळ येते, बाबा कोणाकोणाला बोलू सांगा, मी असा कार्यक्रम करतो. मला तुला वाटेल त्यांना बोलव, मला काय म्हणायचं नाही. मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांचं नाव तर त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्कार सन्मान हा कार्यक्रम होणार. त्या मी म्हणालो त्याला एक नाव मात्र माझ्या वतीने घे, नितीन गडकरी. त्यांनी सांगितलं का मला वेळ नाही, अमुक ठिकाणी होता, त्याला माझा फोन लावून दे मला, मी त्याच्याशी बोलतो. आणि मला माहिती होतं माझा आवाज ऐकल्यावर नितीन गडकरी नाही म्हणणार नाही. उपस्थित बंधूंनो, भगिनीनो आणि मित्र, मी आयुष्यात राजकारणात येताना कुठला संकल्प करून आलो नाही. शिक्षण घेताना किंवा त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये नोकरी करताना मला असं वाटलं नाही, नोकरी करू नये आपण.